नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. बोर्ड परीक्षा देत असताना आपल्याला प्रश्नपत्रिका माहिती पाहिजे, तर ही प्रश्नपत्रिका जी आहे तर ती तुम्हाला उत्तरपत्रिकेसहित या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा. तुम्हाला 27 फेब्रुवारीला जी होणार आहे तुमची इंग्रजीची परीक्षा, त्यामध्ये तुम्हाला खूप हेल्प होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे, तर आपण वन बाय वन क्वेश्चन पेपर आपण काय करूया, सॉल्व्ह करूयात. तर पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1 सेक्शन 1 मध्ये लँग्वेज स्टडीचा सेक्शन आहे, त्यात 10 मार्काचा असतं. पहिला आहे क्वेश्चन नंबर 1 ए, डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4. 4 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. 8 मार्काला आहेत हे. बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर. आता हे जे लेटर आहेत तुम्हाला मिसिंग लेटर त्याच्यामध्ये यूज करून कंप्लीट करायचे, त्याचा अर्थ असला पाहिजे. इथं काय BR-VE, तर या ठिकाणी येणार ए ब्रेव्ह, त्यानंतर टीच TEACH बॉक्सर शब्द होतो इथं BOXER आणि FAITH फेथ. अशा पद्धतीनं हे तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न आहे, मिसिंग लेटर लिहायचा. त्यानंतर दुसरं येतं अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. तुम्हाला कोणतेही 4 लिहायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर्स सोडायचे नाहीत. ठीक आहे, मग काय येतं अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये उत्तर? तर पहिलं येतं अट्रॅक्टिव्ह येतं पहिल्यांदा, त्यानंतर बोनफायर आणि तिसरा येतो ऑप्टिमिस्टिक आणि चौथा येतो रुमर्स. म्हणजे अट्रॅक्टिव्ह अगोदर येईल 1 नंबरला, तुमचं 2 नंबरला येईल बोनफायर, 3 नंबरला येईल ऑप्टिमिस्टिक आणि 4 नंबरला येईल रुमर्स. अशा पद्धतीचं अल्फाबेटिकल ऑर्डर्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यात दुसरं आहे पॉटर, पॅटर, पॉकेट आणि पीपल. तर याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं कसं? तर पहिल्यांदा येणार पॅटर, 1 नंबरला पॅटर येईल, 2 नंबरला येईल पीपल, 3 नंबरला येईल पॉकेट आणि 4 नंबरला येईल काय, तर पॉटर. अशा पद्धतीनं अल्फाबेटिकल ऑर्डर्स आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. आता पुढचा एक आहे पंक्च्युएशन मार्क. या पंक्च्युएशन मार्कमध्ये काय करणार तुम्ही? पंक्च्युएशन मार्कमध्ये उत्तर लिहित असताना तुम्हाला लिहायचं आहे तर काय, द बर्ड रिप्लाइड आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. मग काय करणार? हे द आहे, ह्या दचं टी कॅपिटल येणार. द बर्ड रिप्लाइड, इथं कॉमा येईल आणि ह्या आयच्या अगोदर डबल इनोटेड कॉमा येईल आणि हे आय कॅपिटल होईल. द बर्ड रिप्लाइड आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर आणि शेवटी डबल इनोटेड कॉमा येईल. म्हणजे हे पूर्ण जे वाक्य आहे ते डबल इनोटेड कॉमामध्ये येणार, हे आय कॅपिटल होणार आणि इथलं द कॅपिटल होणार. हे अशा पद्धतीचं तुम्हाला पंक्च्युएशन मार्क होतं. त्याच्यानंतर हाऊस दॅट सेड नथू. मग आता हे कोणी सांगितलेलं आहे? सेड नथू. मग इथं फुल स्टॉप देणार आणि हे डबल इनोटेड कॉमामध्ये येणार, हे हाऊस दॅट, हे इथं कॉमा येईल आणि इथं अपॉस्ट्रॉफी हाऊसच्या इथे येईल आणि इथं क्वेश्चन मार्क. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पंक्च्युएशन मार्क आहे. ऑरमध्ये आहे हे तुम्हाला 6 पैकी 4 प्रश्न सोडवायचे आहेत, प्रत्येकी 2 मार्क आहेत, म्हणजे टोटल 8 मार्क तुम्हाला या ठिकाणी पडत असतात. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग लेटर. आता हे जे दिलेलं एक लेटर आहे, वर्ड आहे रेन वॉटर. रेन वॉटरमधून तुम्हाला खूप सारे शब्द तयार करायचे आहेत, म्हणजे 4 शब्द तयार करायचे आहेत युजिंग 3 लेटर्स. 3 लेटर आले पाहिजेत मिनिमम. कसे शब्द तयार करायचे? 4 शब्द तयार करायचे. मग पहिला शब्द येतो रेन, त्याच्यानंतर येतं वॉटर, त्याच्यानंतर आहे इंटर आणि दुसरा एक शब्द तयार होतो इथं रायटर. अशा पद्धतीचे 4 शब्द आपण या ठिकाणी तयार करू शकतो रेन वॉटर या शब्दामधून. पुढं आहे 5वा प्रश्न. त्याच्यामध्ये 5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला आहे की राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. कशाच्या रिलेटेड वर्ड्स लिहायचे तुम्हाला? गार्डनच्या रिलेटेड वर्ड्स लिहायचे. मग गार्डनच्या रिलेटेड वर्ड्स त्यांनी एक दिलेलं आहे ब्युटिफुल. त्यात गार्डनच्या रिलेटेड कोणतं येतं? फ्लावर असतात गार्डनमध्ये. त्यानंतर ट्रीज असतात, ट्रीज. आणि पुढचं आहे चिल्ड्रन असतं, चिल्ड्रन्स असतात गार्डनमध्ये. त्याच्यानंतर आपण गार्डनमध्ये काय करत असतो? एन्जॉय करत असतो. म्हणजे इथं काय येईल? एन्जॉय सुद्धा आपल्याला लिहिता येईल चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, मग पुढचा प्रश्न आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर. नाउनची वर्ड चेन आपल्याला कंप्लीट करायची. पहिलं चेक करा कोणती वर्ड चेन आहे, नाउनची आहे का वर्बची आहे. नाउनची करायची आपल्याला, त्याच्यामुळं आर शेवटचं लेटर आहे, मग इथं आर येईल. रमेश लिहा किंवा राजू लिहा किंवा रोहित लिहा. ठीक आहे, एक नाव लिहिलं. त्याच्यानंतर एच आलं इथं, एचपासून तुम्ही हाऊस लिहू शकता. त्यानंतर ई आहे, इंजिन लिहा, इंजिन. आणि एन सगळ्यात शेवटी ई आलेलं आहे, तर तुम्ही एलिफंट सुद्धा या ठिकाणी एलिमेंट लिहा किंवा एलिफंट लिहा, चालतं कोणतंही, फक्त नाऊन आलं पाहिजे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1 बी मध्ये काय आहे? तर डू ॲज डायरेक्टेड 2 मार्कासाठी आहे. पहिला आहे अटेम्प्ट एनी 1, म्हणजे ए आणि बी मध्ये कोणतं तरी एक अटेम्प्ट करायचं तुम्हाला. काय आहे पहिला? मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज इन्स्टेड ऑफ. ही फ्रेज आहे इन्स्टेड ऑफ, तर तुम्हाला त्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. मग कसं होणार इन्स्टेड ऑफ? मग उत्तर लिहिताना असं लिहिणार यूज ऑइल इन्स्टेड ऑफ, इन्स्टेड INSTEAD, इन्स्टेड ऑफ काय? बटर. ठीक आहे, हे तुमचं इन्स्टेड ऑफ या वाक्यामध्ये आलं इथं, इन्स्टेड ऑफ बटर. मग आता पुढचा प्रश्न आहे ॲड अ क्लॉज टू द मिनिंगफुल सेंटेन्स टू एक्सपांड इट. हे ऑरला आहे, लिहायचं असेल तर लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये काय होतं? माय अंकल फाउंड अ बेबी, ह्याच्यात तुम्हाला ॲड करायचं दुसरं वाक्य
काय करणार, माय अंकल फाउंड अ बेबी दॅट वॉज व्हेरी क्यूट, व्हेरी क्यूट. ठीक आहे, हे अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. पुढं दुसरं आहे त्याच्यात अटेम्प्ट एनीवन. आता दोन्हीपैकी एक सोडवायचे. पहिलं काय, ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. 1 मार्कासाठी आहे हे. प्रिफिक्स आणि सफिक्स ॲड करायचे. पॉसिबलचं काय होणार, इम्पॉसिबल होईल, इम्पॉसिबल. आणि दुसरं आहे अपॉइंटचं अपॉइंटमेंट होईल, अपॉइंटमेंट. हे अशा पद्धतीने तुम्हाला 2 सफिक्स आणि प्रिफिक्सचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. मग ह्याला ऑर काय, तर ऑर आहे तुम्हाला सफिक्स आणि प्रिफिक्स. मेक अ सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग. या 2 शब्दांपैकी एक शब्द यूज करून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे. हे ऑर आहे. लिहायचं असेल तर लिहू शकता, नसेल तर सोडून द्या, काय प्रॉब्लेम आहे. लिहायचं जर झालं तर तुम्हाला असं लिहिता येणार आहे, इट इज पॉसिबल टू वर्क एव्हरी डे. अशा पद्धतीने तुम्ही हे उत्तर लिहू शकता. किती मार्काला आहे, 1 मार्काला आहे. मग आता सेक्शन 2 जे आहे तुमचं, सेक्शन 2 येतं तुमचं टेक्स्च्युअल पॅसेज, 20 मार्काला आहे. 2 पॅसेज येतात. पहिला पॅसेज आहे तुमचा की हर नेम वॉज सुलेखा बट सिन्स हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली द सिम्पल्टन. शी वॉज द 4th डॉटर ऑफ नंबरदार. हे पॅसेज आहे की तुम्हाला पॅसेज काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर या दिलेल्या पॅसेजची उत्तरं सोडवायची. तुम्हाला हा लेसन जो आहे तर तो वाचतानाच कळला पाहिजे कोणता लेसन आहे हा. भोली हा जो लेसन आहे त्याच्यातला हा पॅरेग्राफ आहे. ठीक आहे, मग पहिला प्रश्न काय विचारला त्यांनी की रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. त्याच्यामध्ये A1 आहे, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स लिहायचं तुम्हाला, ट्रू किंवा फॉल्स. मग ट्रू फॉल्स लिहित असताना तुम्हाला वाक्य पूर्ण लिहायचं असलं तर लिहा आणि त्याच्यापुढे ट्रू किंवा फॉल्स तुम्ही लिहू शकता. जर वाक्य ट्रू फॉल्स लिहायचं नसेल तर नंबर व्यवस्थित टाकून त्याच्यापुढे फक्त ट्रू किंवा फॉल्स तुम्ही लिहायचं. आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की पेपरमध्ये प्रेझेंटेशन कशा पद्धतीनं करायचं आहे. ठीक आहे, आता हे पहिलं आहे, रामलाल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर्स. हे कोणतं आहे, तर हे करेक्ट आहे. दुसरं आहे रामलाल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर्स. हे चुकीचं आहे. हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला समजतं. द मिनिंग ऑफ भोली इज सिम्पल्टन, बरोबर आहे हे. त्यानंतर भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स, हे सुद्धा बरोबर आहे. आणि भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड, हे सुद्धा बरोबर आहे. अशा पद्धतीने तुमचा पहिला प्रश्न होतो. दुसरा प्रश्न आहे तुम्हाला की अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर ऑफ ऑकरन्स. म्हणजे तुम्हाला सिक्वेन्सनी सेंटेन्स लावायचे. पहिलं कोणती घटना घडली, दुसऱ्यांदा कोणती घडली, तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा, म्हणजे सगळ्यात शेवटी घटना कोणती घडली आहे. पहिली काय, भोली हॅड फॉलन ऑफ द कोट ऑन हर हेड. हे पहिल्यांदा येणार. पहिलं वाक्य कोणतं येणार, हे तुम्ही पहिल्यांदा हे वाक्य लिहिणार. दुसरं वाक्य कोणतं येणार, भोली हॅड ऑन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. हे दुसरं वाक्य असेल तुमचं, फ्लोचार्ट टाईपमध्ये आहे हे. तिसरं, सम पार्ट ऑफ भोलीज ब्रेन वॉज डॅमेज. हे तिसरं येईल. आणि चौथं, भोलीज एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर्ड बाय द डीप पोक मार्क्स, हे ना, ब्लॅक मार्क्स. हे चौथं वाक्य. म्हणजे पहिलं हे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने तुम्हाला सिक्वेन्सनी लिहायचं आहे. आता चौथा प्रश्न आहे, राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. आता हा प्रश्न तुम्हाला अवघड जाऊ शकतो. त्याच्यात अवघड जाण्याचं कारण म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड्स माहिती नाही तुम्हाला. डिस्क्रायबिंग वर्ड्सला अजून एक शब्द आहे, तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हलाच आपण काय म्हणतो, डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणतो. मग आता असे डिस्क्रायबिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे जे ॲडजेक्टिव्ह आहेत किंवा डिस्क्राईब करत आहेत. कोणाला डिस्क्राईब करतात ती वर्ड्स, नाउन किंवा प्रोनाउनला. मग तुम्ही लिहू शकता कोणते वर्ड्स आहेत ते, की प्रिटी शब्द असेल, कोणता, प्रिटी म्हणजे पॅसेजमधलेच लिहायचे तुम्हाला, प्रिटी. त्याच्यानंतर लिटल आहे, LITTLE. त्यानंतर हेल्दी, HEALTHY, हेल्दी. प्रॉस्परस आहे, हा सुद्धा पॅसेजमधला शब्द आहे, प्रॉस्परस. तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे की पॅसेजमधलेच तुम्हाला शब्द लिहायचे. त्याच्यानंतर डिसफिगर सुद्धा शब्द आपल्याला या ठिकाणी डिस्क्रायबिंग वर्ड म्हणून सांगता येतो. किती लिहा म्हणलं त्यांनी, 4 लिहायला सांगितले, तर तुम्हाला 4 ते 5 शब्द या ठिकाणी लिहावे लागतात. चौथा प्रश्न आहे, डू ॲज डायरेक्टेड. आता हा प्रॉपर ग्रामरचा क्वेश्चन असतो. A4 जो असतो, दोन्हीमध्ये A4 किंवा B4 असेल, तिकडे नॉन टेक्स्च्युअलमध्ये A4 असेल तर तो ग्रामरचा असतो. काय, तर रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं आहे, काळजीपूर्वक बघा. तर ॲट बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रिटी. आता हे अँड शब्द काढून टाकायचं आहे. अँडच्या जागी तुम्हाला बट ऑल्सो यूज करायचं असतं. मग नॉट ओनली कुठं यूज करणार, तर ॲट द बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रिटी, असं उत्तर होणार. म्हणजे ॲज, इथं लिहितो बघा, ॲज बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो, कसं होतं ते, बट ऑल्सो प्रिटी. बघा अशा पद्धतीने तुमचं नॉट ओनली बट ऑल्सोचं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, पेन पेपर असेल तर लिहून घ्या. दुसरं आहे, युजिंग
अनेबल टू काय करायचं आहे, रिराईट द सेंटेन्स युजिंग अनेबल टू. आता तुम्हाला अनेबल टू यूज करायचं आहे कशामध्ये, लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5. आता हे कुड नॉटच्या जागी कुड नॉट म्हणजे करू शकला नाही आणि अनेबल टू म्हणजेच करू शकला नाही, दोन्हीचा अर्थ सेम होतो. म्हणजे इथं काय करायचं, लिटल सुलेखा कुड नॉटच्या जागी फक्त अनेबल टू यूज करायचं. लिटल सुलेखा अनेबल टू स्पीक टिल शी वॉज 5 अशा पद्धतीचं हे उत्तर आहे. ठीक आहे. मग आता लास्ट प्रश्न आहे A5 जो असतो तो पर्सनल रिस्पॉन्स असतो. A5 पर्सनल रिस्पॉन्सच असतो. काय प्रश्न आहे पर्सनल रिस्पॉन्समध्ये, स्मॉल पॉक्स इज अ डिसीज, राईट एनी अदर नेम ऑफ 4 डिसीज. म्हणजे स्मॉल पॉक्स एक डिसीज आहे, तुम्हाला दुसऱ्या 4 डिसीजचे नावं लिहायचे आहेत आणि त्याचे सिम्पटम्स लिहायचे आहेत, कोणीही एकाचे, कुठल्याही एका सिम्पटमचे डिसीजचे सिम्पटम्स लिहायचे. मग कसं होणार, तर तुम्हाला डिसीजचे नावं सांगता येतील दुसऱ्या. मिसल्स आहे MEASLES मिसल्स, मलेरिया असेल, त्याच्यानंतर ट्युबरक्लॉसिस असेल, TB म्हणतो त्याला आपण, आणि डेंग्यू हे तुमचे 4 कशाचे झाले, डिसीजचे नाव झाले, डेंग्यू. ठीक आहे. मग आता ह्याच्यातल्या एकापैकी 2 तुम्हाला काय लिहायचे आहेत, सिम्पटम्स लिहायचे आहेत. मग सिम्पटम्स ऑफ मलेरिया लिहा. सिम्पटम्स ऑफ मलेरिया काय 2 लिहायचे आहेत आपल्याला, कोणते कोणते लिहिणार मग तुम्ही, हाय फिवर म्हणजे हाय फिवर असतं, ताप असते, विथ चिल, त्याच्यानंतर कोल्ड म्हणजे चिल, आणि त्याच्यानंतर हेडॅक असतो, हेडॅक अँड बॉडी पेन असते. ठीक आहे. हे 2 काय त्याचे सिम्पटम्स आहेत, कशाचे, मलेरियाचे. ठीक आहे. मलेरियाचे सिम्पटम्स सांगितले, हे होतं पर्सनल रिस्पॉन्स. बी क्वेश्चन काय, तर दुसरा एक पॅसेज असतो तुमच्या टेक्स्टबुकच्या रिलेटेड, त्यामध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्ससाठी असतो हा. पहिला आहे B1 कम्प्लीट द सेंटेन्स. मग आता पॅसेज जो आहे ना तो कशाच्या आधारित आहे, स्वामी अँड फ्रेंड्स म्हणजे बुक रिव्ह्यू, हा जो लेसन आहे तुमचा बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स, त्याच्या आधारावरती हा पॅसेज आहे. पहिला प्रश्न काय म्हणतो, कम्प्लीट द सेंटेन्स. मग त्याच्यामध्ये द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर, कोणासाठी आहे हे, तुम्हाला पॅसेज जर वाचला काळजीपूर्वक तर त्याच्यातलं उत्तर कळतं. चिल्ड्रन्स ऑफ ऑल एजेस हे त्याचं उत्तर आहे. सेकंडमध्ये तुमचं उत्तर आहे द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स, काय ॲड करतं, सिम्प्लिसिटी ऑफ बुक. ठीक आहे. मी ते शॉर्टमध्ये लिहितोय, तुम्हाला पॅसेजमध्ये उत्तरं भेटतील. ठीक आहे. त्यानंतर इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर हार्मलेस. कशा असतात मिस्चिवस किड्स, हार्मलेस म्हणजे दुःखदायक किंवा इतरांना त्रास न देणारे असतात, हार्मलेस असतात, हार्मलेस अँड प्युअर पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा उद्देश असता प्युअर असं जाणून बुजून कोणाला ते त्रास देत नाही. ठीक आहे. R.K. नारायण इज अ लिटररी जीनियस. R.K. नारायण इज अ लिटररी जीनियस, आपण काय म्हणू शकतो इथं, लिटररी जीनियस. हे तुमचं पुढचं उत्तर आहे. ठीक आहे. B1 झाला. आता आपल्याला B2 बघायचं. तर B2 बघत असताना आपल्याला काय B2 मध्ये दिलेले आहेत प्रश्न, तर कम्प्लीट द वेब किंवा फॉलोइंग वेब कम्प्लीट करायची आपल्याला. काय दिलेल्या वेबमध्ये, तर क्वालिटीज ऑफ स्वामीच्या क्वालिटीज आपल्याला सांगायचे आहेत पॅसेजच्या माध्यमातून. आता क्वालिटीज नाहीत म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत, म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. त्यात काय येतं, लविंग होता तो स्वामी, त्याच्यानंतर मिस्चिवस म्हणजे खोडकर आहे ना, अजून नॉटी किंवा टेंडर लिहा, टेंडर म्हणजे नाजूक असतं. त्यानंतर सेन्सिटिव्ह होता तो सेन्सिटिव्ह. ठीक आहे. ह्या प्रकारच्या तुम्हाला क्वालिटीज आपल्याला या ठिकाणी सांगता येते ह्या प्रश्नामध्ये. पुढचा प्रश्न आहे B3 जो आहे, मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ कॉलम B. आता कॉलम A आणि कॉलम B मॅच करायचं तुम्हाला. मिस्चिवसचा अर्थ काय होतो, नॉटी म्हणजे B आहे याचं उत्तर. इनकम्पासेस म्हणजेच सर्कल अराउंड म्हणजे तुमच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर, आणि कन्सर्न म्हणजे चिंता, याला येतं उत्तर वरीड. किड्स तुम्हाला सोपं आहे, किड्स म्हणजे काय, चिल्ड्रन, असं याचं उत्तर येतं, सोपं होतं हे. तिसरा प्रश्न किंवा चौथा प्रॉपर ग्रामरचा असतो, त्यात काय दिले त्यांनी, तर इट इज हार्ड, याला कसं काय बनवायचं आपल्याला, मेक इट निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग द मीनिंग चेंज न करता त्याला काय करायचं, निगेटिव्ह करायचं. मग निगेटिव्ह करत असताना नॉट शब्द आला पाहिजे तुमच्या वाक्यात. इट इज नॉट हार्ड आहे ना, मग कसं नाही, इझी नाही, इट इज नॉट इझी टू इमॅजिन, अशा पद्धतीचं ह्याचं उत्तर होईल. ठीक आहे. इट इज नॉट इझी टू इमॅजिन. पुढचा प्रश्न, R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. मग याचं क्वेश्चन टॅग करायचे, ॲड क्वेश्चन टॅग, करेक्ट क्वेश्चन टॅग आपल्याला शोधायचे. शोधत असताना वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे, डज आहे, म्हटल्यानंतर आपल्याला डज वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे, तर ह्याचं काय होणार, डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डझंट, आणि R.K. नारायण मेल आहेत त्याच्यामुळं त्याला आपण ही यूज करू शकतो, म्हणून उत्तर काय होतं, डझंट ही. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण क्वेश्चन टॅग सांगू शकतो. आता एक पर्सनल रिस्पॉन्स आहे या ठिकाणी. पर्सनल रिस्पॉन्स सांगत असताना प्रश्न आहे, डू यू लाईक रीडिंग बुक्स अँड वाय, म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतात का, आणि आवडत असतील तर का, असं तुम्हाला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर लिहित असताना तुम्हाला पहिले एस लिहावं लागेल. येस आय वुड, मी सांगतो बघा, लक्ष द्या. आय वुड लाईक टू रीड बुक्स बिकॉज वी विल बिकम रिच. कसं रिच बनणार, बाय नॉलेज.
जर पुस्तक वाचलं तर तुम्ही नॉलेजच्या बाबतीमध्ये काय होणार, रिच होणार. अँड इन्फॉर्मेशन, आपल्याकडे नॉलेज आणि काय होईल, इन्फॉर्मेशन येईल पुस्तकं वाचल्यानंतर. ठीक आहे. रीडिंग बुक्स, एव्हरीवन हॅज अ डिफरंट एरिया ऑफ इंटरेस्ट, म्हणजे प्रत्येकाचा जो एरिया असतो, प्रत्येकाचा जो इंटरेस्ट असतो पुस्तकांचा किंवा पुस्तका आवडीचा, तो वेगवेगळा असतो. ठीक आहे. आय थिंक एव्हरीवन शुड रीडिंग बुक्स, म्हणजे प्रत्येकाने काय केलं पाहिजे, एव्हरीवन शुड रीड द बुक्स, प्रत्येकाने काय केलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे. हा होता दुसरा सेक्शन. तिसरा सेक्शन आहे तुमचा पोएट्रीचा, तोही 10 मार्काचा येतो. पहिली पोएम आलेली आहे तुम्हाला, ओ मून गिव्ह द बास्केट फुल ऑफ मूनलाईट, म्हणजे पोएमचं नाव काय, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. त्यात प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3A, रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटी फॉर 5 मार्क्स. पहिला क्वेश्चन आहे A1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, ब्रॅकेटमध्ये दिलेले अल्टरनेटिव्ह तुम्हाला करेक्ट करून लिहायचे आहेत. क्वेश्चन डायरेक्ट सेंटेन्स लिहायचा आहे ना. The poet's father goes back early in the morning. ठीक आहे. The poet asks for seeds from the moonlight. ठीक आहे. The whole village goes daily to work. The poet wants to sow seeds on side of the path. अशा पद्धतीचे हे या ठिकाणी उत्तर होते. A1 झालं. A2 मध्ये काय दिले त्यांनी, की डिस्क्राईब द रूट इन द पोएम फ्रॉम द सिटी टू विलेज. तुम्हाला डिस्क्राईब करायचंय, 2 मार्कासाठी प्रश्न आहे हा. तर काय, तर बघा, इन द पोएम लिहिताना उत्तर कसं लिहिणार, इन द पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाईट द रूट फ्रॉम सिटी टू विलेज इज डिस्क्राईब ॲज अ डार्क. कसा होता तो, डार्क होता, डेंजरस होता अँड लॉंग, इट फिल्स विथ स्नेक्स अँड स्कॉर्पिओस. काय होते त्याच्या रस्त्यांमध्ये, स्नेक्स होती म्हणजे साप, आणि स्कॉर्पिओस म्हणजे विच्चू सुद्धा होती त्या रस्त्यांमध्ये. इट मेक्स डिफिकल्ट टू विलेजर्स टू, पोएट वॉन्ट्स टू शो सीड्स, आणि त्याच्यामुळेच पोएटला काय होत होतं, की त्या रस्त्यांमध्ये सीड्स काय करायचे, सो करायचे, पेरायची होती. कोणती, मूनलाईटची, ज्याच्यामुळे काय भेटला पाहिजे, प्रकाश, अलॉंग द साईड ऑफ दिस पाथ. ठीक आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, राईट ओन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. ह्यांच्यासाठी तुम्हाला रायमिंग वर्ड्स आहे. लाईटचं काय होईल, फाईट होईल, FIGHT, आणि प्लाईज येते इथं, तर फ्लाईज होईल, FIES. हे तुम्हाला लिहायचं 1 मार्कासाठी होते रायमिंग पेअर्स. आणि पुढचं येतं ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. पोएम कोणती आहे, तर स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. ही पोएम आहे, ती ॲप्रिशिएशनला आलेली आहे. मग ॲप्रिशिएशनसाठी पॉईंट कोणते आहेत, तर खाली दिलेले 5 पॉईंट आहेत. ह्या 5 पॉईंटच्या आधारावरती तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचं असतं. टायटल तिथं वर दिलेलं आहे, काय तुमचं टायटल, तर स्टॉपिंग बाय वुड्स ऑन स्नोवी इव्हनिंग, हे टायटल आहे. अर्धा मार्क इथं भेटायचं, स्पेलिंग चुकायची नाही. नेम ऑफ द पोएट या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला, नेम ऑफ द पोएट हे सुद्धा काळजीपूर्वक लिहा, रॉबर्ट फ्रॉस्ट आहे या पोएटचं नाव. आणि राईम स्कीम काय, या पोएमची स्टांजा वाईज राईम स्कीम आहे. तुम्ही स्टांजा वाईज लिहू शकता, AA BA BBCB, दुसऱ्या स्टांजाची, तिसऱ्या स्टांजाची आहे CCDC, आणि चौथ्या स्टांजाची आहे DDDD. अशा पद्धतीने तुम्ही राईम स्कीम लिहू शकता. 1 मार्क आहे त्याला. आता फिगर ऑफ स्पीच लिहायचे तुम्हाला, कोणतंही एक फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे. तर तुम्ही दोन फिगर ऑफ स्पीच लिहा. एक लिहा ॲलिट्रेशन आहे या पोएममध्ये, ॲलिट्रेशन, स्पेलिंग चुकू नका. आणि दुसरा आहे हायपरबोल. 2 फिगर ऑफ स्पीच तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. हायपरबोल, HYPERBOLE, हायपरबोल. हे एक फिगर ऑफ स्पीच लिहायचं. आणि लास्ट पॉईंट येतो 2 मार्कासाठी, तो खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, किंवा थीम म्हणतो आपण त्याला. काय थीम असणार आहे पोएमची, लिहिताना कसं लिहायचं, असं स्टार्टिंग करायची बघा. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, लक्षात घ्या, पेन असेल पेपर असेल तर मागे लिहून घ्या, किंवा व्हिडिओ पॉज करून ऐका, व्यवस्थित लिहून घ्या. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट द पोएट शेअर्ड हिज experience of his life when he was passing by forest on a snowy evening, full stop. He wanted to stop there and enjoy the beauty of that place, but he had to keep traveling to reach his destination. अशा पद्धतीची ही काय होती, या पोएमची थीम होती, सेंट्रल आयडिया होती 2 मार्कासाठी. ठीक आहे. मग पुढचा सेक्शन आहे तुमचा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये तुम्ही कधीच पॅसेज न बघितलेला असतो, अनसीन पॅसेज असतो तो तुमच्यासाठी, त्याच्यावरचे 5 प्रश्न सोडवायचे असतात. बघा, तर हा पहिलं पॅसेज बघू, कोणता पॅसेज आहे, तर हा दिलेला पॅसेज आहे, व्हॉट इज क्लासिकल डान्स फॉर्म, म्हणजे क्लासिकल डान्स बद्दल तुम्हाला या ठिकाणी या पॅसेजमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग आता प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला, तर कसे सोडवणार, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. पहिला प्रश्न आहे A1, काय करायचं तुम्हाला, फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत. फिल इन द ब्लँक्स पॅसेजच्या आधारावरती. पॉवर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ द, हे तुम्हाला पहिला प्रश्न आहे. कशात, ह्याचं उत्तर काय, तांडवा. तुम्हाला पॅसेज जर तुम्ही वाचला व्यवस्थित तर तुम्हाला उत्तर काळजीपूर्वक लिहिता येतं. सेकंड आहे, भारतनाट्यम वॉज डान्स्ड ॲज अ सोलो परफॉर्मन्स. ठीक आहे. तांडवा इज असोसिएटेड विथ शिवा. आणि पुढचं येतं डॅश डॅश इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया. काय, कोणता फॉर्म आहे, भरतनाट्यम. याचं उत्तर काय येतं, भरतनाट्यम. ठीक आहे. 2025 क्वेश्चन पेपर आहे, ही आपण एकदम डिटेलमध्ये याची उत्तरं बघत आहोत. ठीक आहे. हा पॅसेज आहे बघा, एकदा बघून घ्या हा पॅसेज, म्हणजे तुम्हाला उत्तर लिहायला सोपं जाईल. याच्यावरतीच तुम्हाला काय लिहायची असती, समरी लिहायची, ते पुढे मी सांगतोच. ठीक आहे. बघा एकदा पॅसेज काळजीपूर्वक,
तुम्हाला उत्तरं सोडवायचे. ठीक आहे. मग पुढे येतं तुमचं A2 कंप्लीट द वेब डायग्राम. वेब डायग्राम कंप्लीट करायचं. त्याच्यात मेन स्कूल ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स कोणते कोणते आहेत? क्लासिकल डान्स फॉर्म भरतनाट्यम आहे, भरतनाट्यम. ठीक आहे, थोडक्यात लिहितो भरतनाट्यम. त्यानंतर कथकली आहे, कथकली, मणिपुरी आणि दुसरं आहे कथ्थक. ठीक आहे, हे सगळे डान्स फॉर्म आहेत जे तुम्हाला A2 मध्ये 2 मार्कासाठी विचारलेलं आहे. ठीक आहे. मग पुढचा आहे फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खाली दिलेले जे शब्द आहेत त्यांची तुम्हाला विरुद्धार्थाचे शब्द. अँटोनिम्स म्हणजे काय? विरुद्धार्थाचे शब्द. अननोनचं काय येतं? नोन. ठीक आहे, 2 मार्कासाठी आहे हे सुद्धा. ग्रुपचं काय होतं? सोलो. पॅसेजमधून शोधून लिहायचे तुम्हाला. पुअरचं होतं रिच आणि नॅरोचं आहे ब्रॉड. ठीक आहे, अशा पद्धतीने हा 2 मार्काला विरुद्धार्थी शब्द होते. पुढचा आहे A4. A4 प्रॉपर ग्रामर असतो आहे ना, तर त्यामध्ये आलेले आहे भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया. ह्याचं तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं. तर डिग्री माहिती पाहिजे तुम्हाला. 3 प्रकारच्या डिग्री आहेत. पॉझिटिव्ह असते, कंपॅरेटिव्ह असते आणि सुपरलेटिव्ह डिग्री असते. तर हे कशामध्ये करायचं आहे? पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं. ह्याचं उत्तर काय होतं? नो अदर डान्स फॉर्म, नो अदर डान्स फॉर्म लिहून घ्या. डान्स फॉर्म इन इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम. 2 शब्द आलेले आहेत त्याच्यामध्ये कोणते? ॲज आणि ॲज, दोघींमध्ये कंपॅरिझन. ॲज परत एकदा सांगतो, नो अदर डान्स फॉर्म इन इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम असं उत्तर आहे. दुसरं आहे त्याच्यामध्ये लॅटर किंग अँड रिच पीपल लेंट देअर प्रोट्रोनेज टू इट. ह्याचं काय करायचं आहे? ॲज वेल ॲज आपल्याला यूज करायचं. कसं येणार? ह्याचं उत्तर येईल लॅटर किंग ॲज वेल ॲज द रिच पीपल दॅट लेंट पेट्रोनेज टू इट. काय काढायचं होतं? अँड काढून टाकायचं आहे आणि आपल्याला यूज काय करायचं आहे? ॲज वेल ॲज आणि नॉट ओनली बट ऑल्सो सेम आहे. अँड काढून टाकायचं आहे आणि बट ऑल्सो यूज करायचं. ठीक आहे, पहिल्या क्वालिटीच्या अगोदर नॉट ओनली आपण यूज करत असतो. बघूयात पुढे आपण काय एक व्हिडिओ घेऊया त्याच्यात पूर्ण ग्रामरचे सेक्शन पूर्ण करू. ठीक आहे, पर्सनल रिस्पॉन्स लिहायचं तुम्हाला. आता काय प्रश्न काय बघा, राईट एनी 4 बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. डान्सिंगचे 4 बेनिफिट्स लिहायचे. तुम्हाला हेडिंग टाकावी लागेल बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. त्यात पहिलं काय होतं? बिल्ट एक्सपिरियन्स कॉन्फिडन्स अँड सेल्फ एक्सप्रेशन. पुढे येतं दुसरं टू हेल्प इंटरॅक्शन अँड टीम वर्क. तिसरा पॉईंट लिहिणार रेड्यूस स्ट्रेस, म्हणजे स्ट्रेस रेड्यूस होतं. आणि चौथा इम्प्रूव्ह फिजिकल फिटनेस अँड फ्लेक्झिबिलिटी. हे पर्सनल रिस्पॉन्ससाठी होता 2 मार्क. मग आता समरी लिहायची तुम्हाला. समरी लिहिताना समरीवरती एक व्हिडिओ बनवला आपण, कशी समरी लिहायची, काय लिहायची. तर त्याला हेडिंग तुम्ही पॅसेज वाचता, परत एकदा पॅसेज वाचता समरी लिहिताना, म्हणजे 2 वेळेस पॅसेज तुमचा वाचून होतो. त्यावेळेस तुम्हाला कळतं की ह्याची टायटल काय आहे. मग टायटल लिहायचं पहिले समरीला आणि त्या समरीच्या आधारावरती तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये 1/3 अशा पद्धतीनं तुम्हाला काय लिहायचं असतो? पॅसेज लिहायचा असतो. एकच पॅसेजमध्ये तुमची समरी आली पाहिजे. ठीक आहे, डिटेलमध्ये घेतलेला आहे तर तो एकदा व्हिडिओ बघा तुम्ही काळजीपूर्वक, म्हणजे तुम्हाला समरी कशी लिहायची ते कळेल. ठीक आहे, मग आता सेक्शन 4 झालं तुमचं, समरी झाली. या ठिकाणी समरी ह्याच पॅसेजच्या आधारे तुम्हाला समरी लिहायची. पुढे येतं लेटर रायटिंग. आता लेटर आहे, प्रश्न समजावून सांगतो तुम्हाला, सगळे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. तर प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. लेटरमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की A1 or A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. इमॅजिन यू आर दीपक or Deepika Pawar residing at Gandhinagar, Bid. Read the following advertisement kept at the notice board of your school. Now attempt any one of the following letter. तुम्हाला हे ॲडव्हर्टाइजमेंट आहे जे की तुम्ही तुमच्या स्कूलच्या नोटीस बोर्डवरती बघितलेली. काय ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही? तर युथ क्लब पुणे प्रेझेंट्स. बघा, युथ क्लब पुणे प्रेझेंट्स समर कॅम्प फॉर टीनेजर्स. हा तुमचा सब्जेक्ट होतो. ठीक आहे, ॲक्टिव्हिटीज काय काय? स्विमिंग आहे, हॉर्स रायडिंग, योगा आहे, झुंबा डान्स आहे, ट्रेकिंग, फन गेम्स आणि वॉटर स्पोर्ट्स आहेत. ड्युरेशन कधीचा याचा? 15 एप्रिल टू 15 मे, म्हणजे 1 महिन्याचा. स्पेशल कन्सेशन फॉर ग्रुपला स्पेशल सवलत आहे त्यांची आणि फीस दिलेली आहे 1000 पर पर्सन. ठीक आहे, आणि त्यांचा कॉन्टॅक्ट दिलेला आहे इथं. तुम्हाला पत्र कोणाला लिहायचं? मग द मॅनेजर युथ क्लब 1110 MG रोड पुणे, त्यांचा कॉल म्हणजे सेल त्यांना तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, मग हा प्रश्न आहे. एक आहे इन्फॉर्मल आणि दुसरा आहे फॉर्मल. मी म्हणतो तुम्ही फॉर्मल लेटर लिहा. फॉर्मल लेटर सोपं असतं आणि मार्क जास्त पडतात त्याच्यामध्ये. काय तर क्वेश्चन, राईट लेटर टू युअर फ्रेंड इन्फॉर्मिंग हिम ऑर हर अबाउट समर कॅम्प. तुमच्या फ्रेंडला लिहायचं, म्हणजे इन्फॉर्मल आहे हे. हिम ऑर हर टू जॉईन द समर कॅम्प. टेल हिम ऑर हर अबाउट युजफुलनेस ऑन ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस कॅम्प. मे यू ॲड युअर ओन वर्ड्स किंवा पॉईंट्स तुम्ही ॲड करू शकता. फॉर्मल आहे काय तर राईट लेटर टू मॅनेजर युथ क्लब पुणे रिक्वेस्टिंग हिम ऑर हर टू सेंड डिटेल्स, फीस, कन्सेशन, फूड अँड अदर फॅसिलिटीज. हे तुमचं होतं फॉर्मल लेटर. तुमचे पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. इन्क्वायरी तुमची डिटेलमध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे, मग लिहिणारा कोण होता? दीपक पाटील. ठीक आहे, तुम्ही मुलगा आहे म्हणून तुम्ही दीपक पाटील लिहा. त्याचा पत्ता तिथं लिहा. त्याच्यानंतर डेट लिहा. खाली येतं तुमचं ज्याला पाठवायचं त्याला टू, म्हणजे कोणाला पाठवायचे? युथ क्लबवाल्याला. ठीक आहे, मॅनेजरला. मग त्या खाली येतं सब्जेक्ट लिहा, सॅल्युटेशन लिहा, रिस्पेक्टेड सर, आणि 2 ते 3 पॅराग्राफमध्ये हा पॅसेज लिहा. आणि सगळ्यात शेवटी डाव्या साईडला तुम्हाला थँक्यू लिहून त्याच्या खाली युअर्स फेथफुली लिहायचं आहे. कोण आहे फेथफुली? तुम्ही लिहिणारा लेटर दीपक पवार. ठीक आहे, अशा पद्धतीनं लेटर सुद्धा तुमचा या ठिकाणी कव्हर होतो. हा सुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही बघून घ्या. ठीक आहे,
मग दुसरं येतं, आता या लेटरला ऑर आहे डायलॉग, सॉरी दुसरा आहे बी, क्वेश्चन नंबर 5 सेक्शन रायटिंग स्किलच्या बी मध्ये डायलॉगला ऑर आहे ड्राफ्टिंग स्पीच. तुम्ही ह्या डायलॉग लिहा किंवा ड्राफ्टिंग स्पीच लिहा, दोन्हीपैकी एक लिहा. मी सांगतो तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहा, सोपं असतं हे. मग डायलॉग रायटिंगमध्ये पहिला प्रश्न आहे प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम जंबल सेंटेन्स. दिलेले जे सेंटेन्स आहे जंबल सेंटेन्स त्याचं तुम्हाला डायलॉग फॉर्म करायचं आहे. हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. दुसरा आहे येस ऑफकोर्स आय वेक अप ॲट 5 AM इन द मॉर्निंग अँड स्टडी. डू यू स्टडी एव्हरी डे. तर ह्याचं उत्तर कसं होईल, तर तुम्हाला हे जे दिलेले आहेत ते सिक्वेन्सनी मांडायचे आहेत. मग कसं लिहिणार सिक्वेन्सनी, तर पहिलं येणार डू यू स्टडी एव्हरी डे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य येईल काय, येस ऑफकोर्स. दुसरं येईल, तिसरं येणार हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. आणि चौथं येईल तुमचं आय वेक अप ॲट 5 AM इन द मॉर्निंग. ठीक आहे, हे होतं तुमचं जंबल सेंटेन्सचे सिक्वेन्सनी लावायचे. मग ह्याच्यात दुसरा प्रश्न येतो कम्प्लीट द डायलॉग. दोघांमधलं जे डायलॉग आहे ते कम्प्लीट करायचं असतं. अनिकेत काय म्हणतो, डू यू लाईक पेट ॲनिमल्स. तो म्हणतो येस आय लाईक पेट ॲनिमल्स. ठीक आहे, त्यानंतर वाय डू यू लाईक पेट ॲनिमल्स. लगेच अनिकेत विचारतो महेशला. महेश उत्तर देतो बिकॉज दे डू नॉट स्पीक, दे मूव्ह एव्हरीवेअर फॉर देअर फूड. झालं तुमचं उत्तर, 1 मार्क इथं भेटतो तुम्हाला. ठीक आहे, मग पुढं तिसरा आहे त्याच्यामध्ये सी, राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम. राम आणि श्याममध्ये तुम्हाला डायलॉग लिहायचे. गिवन थीम, कोणती थीम आहे तुम्हाला, 3 मिनिंगफुल ॲक्शन म्हणजे 6 सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी तयार करायचे आहेत. तर द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशनचं तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगायचे राम आणि श्याममधलं. राम स्टार्टिंग करतोय, काय म्हणणार, श्याम डू यू नो वाय ट्री प्लांटेशन इज इम्पॉर्टंट. त्यावेळेस श्याम म्हणणार येस ट्रीज गिव्ज अस ऑक्सिजन, फ्रुट्स अँड शेड्स. ठीक आहे, मग राम परत त्याला उत्तरणार दॅट्स ट्रू. ट्रीज ऑल्सो प्रिव्हेंट सॉईल इरोजन अँड रेड्यूस पोल्युशन. म्हणजे मातीचं जे प्रदूषण आहे ते कमी करतात आणि इरोजन म्हणजे अपघटन जे आहे ते सुद्धा कमी करतात. मग श्याम काय म्हणतो, येस अँड दे हेल्प इन ब्रिंगिंग रेन अँड मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ नेचर. म्हणजे पाऊस पडण्यासाठी मदत करतात, निसर्गाचं बॅलन्स करण्यासाठी सुद्धा मदत करतात. परत श्याम म्हणतो वी शुड प्लांट मोर ट्रीज टू प्रोटेक्ट आवर फ्युचर. आपलं फ्युचर प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करावं लागतील, झाडे लावावी लागतील. परत श्याम म्हणतो ॲब्सोल्युटली लेट अस प्लांट ॲट लिस्ट 1 ट्री एव्हरी इयर अँड टेक केअर ऑफ इट. म्हणतो प्रत्येक वर्षी एक तरी आपण ट्रीज काय केलं पाहिजे, प्लांट केलं पाहिजे आणि त्याची काळजी घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचे तुमचे 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस तयार झाले पाहिजेत. म्हणजे 6 वाक्य या ठिकाणी तुम्हाला तयार करता आले पाहिजेत. हे 3 मार्कासाठी आहे. ठीक आहे, सोपा आहे आणि हातातले मार्क आहे ते घालवायचे नाहीत. त्या पुढचा प्रश्न होता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये 2 प्रश्न असतात. एक असतं नॉन वर्बल टू वर्बल आणि दुसरं असतं वर्बल टू नॉन वर्बल. मग तुम्ही काय करणार, नॉन वर्बल टू वर्बल लिहा, वर्बल टू नॉन वर्बल लिहा. म्हणजे एखादा पॅसेज दिलेला असतो, त्या पॅसेजच्या आधारावरती तुम्हाला टेबल लिहायचा असतो, टेबल बनवायचा असतो, चार्ट बनवायचा असतो, वेब चार्ट असतो किंवा ट्री डायग्राम असते किंवा तुमचा असं ग्राफ बनवायचा असतो. ठीक आहे, मॅक्झिमम वेळेस तर टेबलच येतो तुम्हाला, टेबलशिवाय दुसरं काही ते देत नाही, त्याच्यामुळे टेबल येतो. मग त्यात काय करायचं, तुम्हाला दिलेल्या टेबलला एकदम परफेक्ट टायटल द्यायचं आहे. याला म्हणतो आपण वर्बल टू नॉन वर्बल. मग ह्याला टायटल दिलं, तुम्ही पॅसेज ज्यावेळेस वाचता त्यावेळेस तुम्हाला कळतं की काय ॲम्बिशन आणि इंटरेस्ट लिहा. इंटरेस्ट ऑफ राधा अँड रमेश. तुम्ही नुसतं कंपॅरिझन बिटवीन राधा अँड रमेश असं जरी लिहिलं तरी चांगलं आहे, टायटल आहे ते. ठीक आहे, मग आता एज, रमेशचं किती एज आहे, 16 वर्ष आणि राधाचा आहे 13 वर्ष. क्लास कोणता आहे त्यांचा, क्लास आहे 10वीला रमेश आणि राधा आहे 7वीला 7th क्लासमध्ये. ठीक आहे, 7th क्लास. मग रमेशचा फेवरेट सब्जेक्ट आहे मॅथ आणि राधाचा आहे सायन्स. ठीक आहे, हॉबीज काय आहेत, मूव्हीज बघणे आहे. ठीक आहे, रमेशची हॉबीज आणि बुक्स रीडिंग करणे. त्याच्यानंतर राधाची काय, गार्डनिंग आणि स्विमिंग. ठीक आहे, मग रमेशला काय आवडतं आणि राधाला काय आवडतं, रमेशला आहे ना फास्ट फूड आवडतात आणि राधाला जे येतं आईला हेल्प करायला आवडते, आईला काय करते, होममेड फूड्स आवडतात राधाला आणि आईला हेल्प करायला तिला आवडतं. ठीक आहे, आणि गोल इन लाईफ, रमेशला काय बनायचं आणि राधाला काय होतं, रमेशला काय बनायचं इंजिनियर आणि राधाला बनायचं आहे डॉक्टर. अशा पद्धतीने तुम्हाला हा 5 मार्काचा प्रश्न होता. 5 पैकी 5 मार्क पडतात इथं. ठीक आहे, पुढचा येतो तुमचा बी. त्याच्यामध्ये एक्सपांड थीममध्ये एक न्यूज रिपोर्ट आहे आणि दुसरं स्टोरी डेव्हलपमेंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी काय लिहिणार, न्यूज रिपोर्ट लिहा. मग रिपोर्ट लिहिताना किंवा न्यूज रिपोर्ट लिहिताना आपल्याला काय प्रश्न असतो, रीड द फॉलोइंग हेडलाईन, प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट. 5 हे तुमची हेडिंग आहे. ठीक आहे, 5 पॉईंट कोणते आहेत, हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ. मग तुम्हाला हेडिंग जशीची तशी लिहायची आहे. अशी काय आहे हेडिंग, 5 डायड इन रोड ॲक्सिडेंट, या प्रकारची हेडिंग लिहायची तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्हाला डेटलाईन लिहायचं आहे. आता हेडिंग लिहिली तुम्ही, त्याच्यानंतर इथं लिहा बाय रिपोर्टर. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं रिपोर्ट लिहू शकता. इथं लिहा बाय रिपोर्टर
रिपोर्टर लिहायचं आणि इथून तुम्ही तुमचं चालू कराल लिहायला, काय म्हणतो त्याला आपण, रिपोर्ट. मग इथून लिहिणार, काय लिहिणार, तुमचं कुठं नाशिकला झालेलं ॲक्सिडेंट तुम्हाला दाखवायचं आहे. नाशिक 21 फेब्रुवारी 2026. रिपोर्ट जो असतो तो मागचा असतो, त्याच्यामुळे मागची तारीख टाकायची, आजची अगोदरची तारीख टाकायची, ठीक आहे. आणि रिपोर्ट पास्ट टेन्समध्ये लिहायचा असतो किंवा पास्ट परफेक्ट टेन्समध्ये लिहायचा असतो, त्याच्यामुळे रिपोर्ट लिहिताना काळजीपूर्वक रिपोर्ट लिहायचा असतो. त्यात पण कोणते पॉईंट आले पाहिजे, डेडलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ आणि कन्क्लुजन, एवढे पॉईंट असतात. तर त्याच्यात 5 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं. शेवटचा आणि अत्यंत सोपा सेक्शन म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. स्किल डेव्हलपमेंटला आपण दुसरं नाव ठेवलेलं आहे ट्रान्सलेशन, ठीक आहे. 5 मार्कासाठी असतं. तर पहिला आहे ए, तर ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम. म्हणजे आपलं मीडियम कोणतं आहे, मराठी आहे. मराठीमध्ये खाली दिलेले शब्द तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत. 4 शब्द ट्रान्सलेट करायचे आहेत. आपण सगळेच करायचं, काहीच वेळ लागत नाही त्याच्यामुळं. सामान्य करा. जनरल म्हणजे काय, सामान्य. अरायवल म्हणजे आगमन. बेगर म्हणजे आगमन आणि बेगर म्हणजे भिकारी. ऑनर म्हणजे सन्मान. पॅराडाईस म्हणजे स्वर्ग, ठीक आहे. बघा पटापट लिहून घ्या. स्वर्ग असतो, पॅराडाईस म्हणजे काय, स्वर्ग आणि मुवमेंट म्हणजे हालचाल, मूव्हमेंट म्हणजे हालचाल, ठीक आहे. पुढचा आहे तुमचं दुसरा प्रश्न याच्यातला बी मध्ये काय वाक्य दिलेले असतात, ते वाक्य मराठी ट्रान्सलेशन करायचे असतात. बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर मीडियम. आपलं मीडियम मराठी आहे. ह्या 4 पैकी 2 वाक्य आपल्याला ट्रान्सलेट करायचे, त्याच्यासाठी 2 मार्क आहेत, ठीक आहे. मग कसे करणार, प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन. ते काय म्हणते की बागेमध्ये जास्तीत जास्त झाडे लावा, बागेमध्ये जास्तीत जास्त झाडे लावा. दुसरा आहे एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्रीज. प्रत्येकाने झाडांची काळजी घेतली पाहिजे. पुढे येतं डोंट प्लंक द फ्लावर्स, म्हणजे फुले तोडू नका. अशा पद्धतीचा हा होतं ट्रान्सलेशन. आणि सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ. कुठलेही 2 सोपे जे वाटतील तुम्हाला ते सोपे लिहायचे तुम्हाला 2 मार्कासाठी. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ म्हणजे झाडे वाचवा, जीवन वाचवा, ठीक आहे. शेवटचा आहे तो सी मध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑर प्रोवर्ब्स. म्हणजे म्हणी किंवा वाक्यप्रचार तुम्हाला मराठीमध्ये इन युअर मीडियम मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचा असतो. 2 दिलेले आहेत, दोन्हीपैकी एक करायची, जी सोपी वाटते ते करा, त्याला 1 मार्क आहे. पहिला आहे ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. शब्दांपेक्षा कृती जास्त बोलकी असते किंवा कृती जास्त प्रभावी असते. पुढचा आहे माइट इज राईट, बळी तो कान पिळी. अशा पद्धतीने तुम्हाला हे सांगता येतं, ठीक आहे. हे होता 2025चा बोर्ड पेपर, जो की आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. जर काही अडचण असेल तर कमेंट करा, कुठं प्रॉब्लेम असेल अभ्यासामध्ये तर कमेंट करा. तुमच्या कमेंटचा आपण काय करूया, तुमच्या प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह करूयात. याच्यानंतर राहिलेले जे 2022 असेल, 2023-24चे असतील ते क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी डिस्कस करू. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत नालंदा कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. भेटूयात पुन्हा एक अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.